गाजर किसून ठेवलेलं होतं त्याचा आपण हलवा करणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज गुरुवारचं उद्यापन आहे. तर पूजा मांडून झालेली आहे, मी देखील रेडी झालेले आहे, साडी अशी घातलेली आहे मी आज. तर मला आता कहाणी वाचायची आहे आणि कहाणी वाचल्यानंतर मी जे जे करते ते पुढे तुम्हाला शेअर करेलच. आज होता शेवटचा गुरुवार आणि शेवटच्या गुरुवारची उद्यापनचा आजचा हा दिवस आहे. तर खूप छान पद्धतीने मी निवांत अशी ही पूजा मांडून घेतलेली होती. कारण की निवांत पूजा जर मांडली तर मनाला अगदी समाधान भेटतं, मन प्रसन्न होतं. म्हणून ना आजच्या दिवशी मी पूजा ही लवकर मांडून घेतली आणि पोथी देखील मी लवकरच वाचून घेणार होते. कारण की आज होता उद्यापनचा दिवस आणि बरीचशी घरातली कामंही होती. म्हणून ना मी बघा पूजा मांडली आणि मी 4 वाजता पूजा मांडली. 4:30ला लगेच पोथी वाचायला घेतलेली होती. कारण की पोथी वाचून परत घरातलं भरपूर सारा स्वयंपाक होता आणि मी सुवासिनीला आज 7:00-7:30ला बोलवलं होतं ओटी भरण्यासाठी, जे काही आपलं उद्यापन करायचं होतं त्यासाठी. तर इथे मी कहाणी वाचायला घेतली होती. आता प्रत्येक गुरुवारची कहाणी मी 7:00-7:30लाच वाचते. पण ह्या गुरुवारचं म्हटलं आपण लवकर उरकून घेऊया, म्हणजे पुढेही आपल्याला ना टाईम भेटेल स्वयंपाक करायला आणि बाकीची कामं करायला. इथे लगेच ना मी स्वयंपाकाला लागले, कारण की मला नंतर ना समिधालाही आणायला जायचं होतं. म्हणून ना पोथी वाचून झाली की मी इथं लगेच स्वयंपाकाला लागले. वरण भाताचा इथं कुकर लावायला लागले होते, कारण की परत ना मध्येच ब्रेक होतो, म्हणजेच समिधाला आणायला जावं लागतं. आणि तुम्हाला खरंच सांगते, बाहेर गेलं ना संध्याकाळचं एवढं ट्रॅफिक लागतं की जायचं यायचं म्हणून ना पाऊण तास किंवा 1 तासही लागतो. त्यामुळे पटकन उरकायला म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा. आणि आज गोडामध्ये आता याचा आपण हलवा करणार आहोत. तर हा हलवा आजचा आपण न दूध वापरता, खवा न वापरता बनवणार आहोत आणि तो 2-4 दिवस टिकणार आहे चांगला. तर रेसिपी आज बघणार आहोत तुम्ही, वेगळी अशी स्पेशल रेसिपी आहे. कुकर लावून घेतला आणि भाजीसाठी आपण मी इथं मटार पनीर बनवणार आहे आज भाजीमध्ये. तर असा मेनू आहे आजचा. इथं मी समिधाला घेऊन आले आणि तुम्ही बघत असाल चक्क लगेच अंधारही पडला, कारण की दिवस लवकर मावतो. इथं मी टोस्ट आणले आणि गाजराचा हलवा बनवायचा होता. म्हणून ना तूप घरात नव्हतं, तूपही मी डेअरीमधून आणलं आणि दही आणलं. तर गाजरचा हलवा करण्यासाठी ना आपल्याला तूप हे जास्तीचं लागतं. आणि खरंच आजची रेसिपी ही खरंच खूप सुंदर आहे. कुठलंही तामझाम न करता साधी सोपी रेसिपी आणि 2 ते 3 दिवस आरामशीर हा गाजराचा हलवा टिकतो. तर इथं मी 1 पळी पूर्ण भरून तूप घातलेलं आहे कढईमध्ये. आता तूप हे घट्ट आहे, वितळल्यानंतर ते जास्त होणार आहे. आणि वरती परत बघा अर्धी पळी घातलेली आहे, म्हणजे जवळजवळ ना 1.5 पावणे 2, थोडक्यात 2 पळी जरी म्हटलं तरी चालेल. 2 पळी मी तूप याच्यामध्ये घातलेलं आहे. ही जी माझी पळी आहे ना ती. आता तूप गरम झालं की याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता, चारोळे घालू शकता, तुमच्या आवडीनुसार. मी इथं ना काजू बदाम घालणार आहे. आणि आजचा गाजरचा हलवा हा मी 1 किलो क्वांटिटीमध्ये बनवत आहे. म्हणजे 1 किलो गाजर आणले होते, वरचं साल काढलं आणि बारीक जी खिसणी असते ना त्या खिसणीने बारीक खिसून घेतलेला आहे. जास्त मोठा किस केलेला नाही आहे, तुम्ही बघितलंच असेल. पण परत एकदा मी सांगते, 1 किलोच्या गाजराचा हलवा आज आपण बघणार आहोत. इथे ड्रायफ्रूट्स कटरमध्ये ना मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. आणि खरंच सांगते ना हे आपल्याला खरंच ऐन टायमाला सोपं पडतं बरं का. पटकन आधी 1 मिनिटात हे ड्रायफ्रूट्स ना छान असे बारीक स्लाईस होतात याच्यात. तर तूप गरम झालं की मी याच्यात हे टाकून घेते. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चारोळेही टाकू शकता याच्यामध्ये. आता ड्रायफ्रूट्स मी तुपामध्ये छान असे ना फ्राय करून घेणारे किंवा तळून घेणारे असंही म्हणू शकतो. गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तुपामध्येच हे तळून घ्यायचं आहे. आणि आजचा गाजराचा हलवा मध्ये 1 थेंबही दुधाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे आणि खवायचाही नाही आहे. तर इथं बघा आता गोल्डन रंगाचा आपले ड्रायफ्रूट झाले की जो गाजराचा किस आहे तो आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आणि शेवटपर्यंत आपला हा गाजराचा हलवा लाल बुंद असा
दिसणार आहे. याचा कलर अजिबात चेंज होणार नाही. तुम्ही जर दूध घातलं तर गाजराचा हलवाचा रंग हा चेंज होतो बघा. त्याच्यामुळं शेवटपर्यंत लालबुंद असा हा गाजराचा हलवा आपल्याला दिसणार आहे. तर आता झालं आहे, मी पटकन आता याच्यामध्ये ना हे किस आहे ना तो तुपामध्ये टाकून घेते. आणि किस ना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला जी खिसणी आहे ना ती बारीक खिस करायचा आहे, एकदम बारीक करायचा आहे, जास्त मोठा मोठा किस करायचा नाही आहे. म्हणजे तो लवकर शिजला जातो आणि मऊसर असा हा गाजराचा हलवा होतो. अजिबात कचकच लागत नाही आणि अजिबात एकदम हे नाही, एकदम मऊ असा ना खरं सांगते तुम्हाला, असं तोंडात घातलं की विरघळणारा हा गाजराचा हलवा होतो. दरवेळेस मी असेच करते. आता यावेळेस यूट्यूब चालू केलं आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी, तुम्हालाही हेल्पफुल ठरेल. तर फक्त तुपामध्ये छान असं हे आपल्याला हलवा गाजराचा किस परतून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे. फक्त वाफेवर शिजवायचं आहे आणि तूप जे घातलं ना त्या तुपातच, बाकीचं काहीही आपल्याला ॲड करायचे नाही. तुम्हाला आवडत असतील तुम्ही चारोळ थोडेसे घालू शकता, ड्रायफ्रूट जास्त घालू शकता. आता इथं मी चांगला परतून घेते. कमीत कमी ना मी 2 ते 3 मिनटं म्हटलं तरी चालेल किंवा 5 मिनटं राहून मी ना फक्त हे परतून घेत होते. फक्त आपल्याला ह्याची एवढी ना परतून घ्यायची मेहनत घ्यायची आहे, बाकीचं काहीही नाही आहे. तुपामध्ये छान असं हे परतून घ्यायचं आहे. बराच वेळ म्हणा, मी 5 मिनटं मी हे परतत होते असं. आणि नंतर मग त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि वाफेवर फक्त आपल्याला शिजवायचं आहे. आणि म्हणाल तर वाफेवर पण ना लगेचच 15 मिनटाच्या आत हा गाजराचा हलवा होतो, लगेच शिजतो. आता मी याला ना झाकण ठेवते याच्यावरती. एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला मंद आचेवर हा गाजराचा हलवा तुपामध्येच छान असं शिजवून घ्यायचा आहे. साधारणतः परत 5 मिनिटांनी मी याच्यावरती झाकण काढते आणि पुन्हा याला बघा अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. फक्त तूप आपल्याला जास्त लागतं, बाकीचं काहीही नाही आहे. तुम्हाला तुपाचं हे प्रमाण मी सांगितलेलं आहे. 1 किलो गाजरासाठी किती तूप मी वापरलेलं आहे. आणि फक्त आपल्याला परतून घ्यायचं बाकीचं आणि झाकण ठेवायचं. आणि फक्त याला करपून द्यायचं नाही, एवढे काळजी घ्यायची आहे. म्हणून याला मधून अधून ना सारखं हलवत राहायचं आहे. तर मी इथं चेक केलं की एकदम लगेचच बघा तुम्हाला सांगते 10 मिनटात तर हा गाजराचा हलवा आपला शिजलेला आहे. अजूनही मी याच्यात साखर ॲड केलेली नाही आहे. फक्त साखर टाकायच्या आधीच मी याला चांगलं मऊसर असं शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर मी याच्यात साखर ॲड केलेली आहे. आता साखर ॲड केली ना परत याला पाणी सुटणार. म्हणून ना आवडीनुसार आता तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता. आता आम्ही थोडंसं गोड कमीच खातो म्हणून मी थोडंसं ना गोड कमीच टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर याच्यात घालू शकता. साखर घातल्यानंतर परत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता साखर घातल्यामुळं ना याला परत पाणी सुटतं, त्याच्यामध्येही परत आपल्याला गाजराचा हलवा आपला शिजतो. त्याच्यामुळं नंतर शेवटी मी साखर टाकलेली आहे. अगोदर तुपातच परतून घेतलेलं आहे, जेणेकरून तुपाचा जो सुवास आहे, सुगंध आहे ना त्या गाजराच्या हलव्याला लागतो आणि मग त्याची टेस्ट ना एकदम छान लागते. परत मी ह्याला झाकून ठेवलेलं आहे 5 मिनटं तरी. 5 मिनिटांनी पुन्हा एकदा मी याच्यावरचे झाकण काढते आणि परत एकदा हलवते. तर तुम्ही बघत असाल याला वाफ किती सुटलेली आहे, म्हणूनच हे वाफेवर ना छान मऊसर असं शिजतं. आणि याला आता ना साखर घातल्यामुळे पाणी सुटलेलं होतं. आता मी मात्र ह्याच्यावर झाकण ठेवणार नाही, कारण की ऑलरेडीच आपला गाजराचा हलवा हा थोडासा शिजलेला आहे. आणि आता मी फक्त त्याचं पाणी आटेपर्यंत मी आता ना झाकण न ठेवतात असंच परतून घेणार आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत याच्यातलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत. तर बघा सगळं पाणी आटलेलं आहे आणि कडेने तूप सुटलेलं आहे. ह्याचा अर्थ गाजराचा हलवा आपला हा रेडी झालेला आहे. आणि तुम्ही कलरसुद्धा बघू शकता, लाल बुंद मस्त असा मऊसर हा आपला गाजराचा हलवा होतो. हलवा झाल्यानंतर इकडे मी लगेच आरती करायला घेतली. साधारणतः 7 वाजले असतील. 7 वाजता मी देवीची आरतीही करून घेतली, कारण की आता सुवासिनी घरी येतीलच. आणि आरती करून झाल्यानंतर बघा मी हे घरामध्ये करतेच, कापूर टाकून पूर्ण घरभर ना मी अशी जे आपण करतो ना आरती, दिवा, होम, असं मी सगळं घरामध्ये मी करत असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. ते झाल्यानंतर तर सुवासिनी येणार होते म्हणून मी ना ताट करून ठेवलं होतं. आता मी ओटी भरते ना, मग ब्लाऊज पीस, ओटीचं सामान आणि ही जी पोथीची कहाणीचं जे पुस्तक आहे श्री महालक्ष्मी महात्म्याचं ते देते, एक फळ देते आणि एक फूल
अशा पद्धतीने मी ओटी भरत असते. मी एकच सुवासिनी बोलवते. मी दरवर्षीप्रमाणे एकच बोलवते. त्याच्यामुळं मी तोच नियम ठेवलेला आहे. मी काही जास्त जणींना बोलवत नाही आणि जे मी गोडाचा पदार्थ केला आहे ना, तो त्यांना मी खायला देत असते. आता ती येईपर्यंत म्हटलं 7 वाजलेच होत्या, तर म्हटलं बाहेर तुळशीला दिवा लावावा, बाहेरही दिवा लावावा, अगरबत्ती वगैरे लावावी. त्यासाठी मी इथं तयारी करत होते. बाहेर माता म्हटलं दिवा ठेवावा. हे तर मी रोजचंच करते, आज गुरुवार आहे असं आहे म्हणून नाही. नित्यनेमाने ही माझी पूजा असतेच, संध्याकाळची, सकाळची. सकाळी मी दिवा लावत नाही, पण संध्याकाळी मात्र मी दारात दिवा लावतेच. तर आणि दारात दिवा लावते तो मी तिळाच्या तेलाचाच लावते. आता दारात दिवा लावल्यानंतर अगरबत्तीही मी ओवाळत असते, कारण की इथं माझा गणपतीचा फोटो आहे. अगरबत्ती दिवा लावल्यानंतर तुळशीलाही मी दिवा आणि अगरबत्ती तेही लावून घेतलेलं आहे. आणि घर बघा अगदी प्रसन्न वाटतं. आणि संध्याकाळच्या टायमाला मी ना दिवाबत्ती केल्यावर 10 ते 15 मिनिटांना माझा मेन जो दरवाजा आहे ना, तो दरवाजा मी ना उघडाच ठेवत असते आणि नंतर मग तो बंद करते. आता तुळशीलाही दिवा लावून घेतला आणि अगरबत्ती देखील लावून घेतली, तर बघा किती सुंदर, छान, प्रसन्न वाटतं. आणि इथं मी एक सुवासिनीला बोलवलं होतं, तर ती आली होती आणि आल्यानंतर म्हणजे माझ्याच बिल्डिंगमध्ये ती राहती, वरच्या फ्लोअरवरती. मग तिलाच मी बोलवलेलं होतं आणि आल्यानंतर मग काय आमच्या लगेच गप्पा चालू झाल्या, झाला का स्वयंपाक? कारण की तिची ही पूजा असते, म्हणून मी तिलाही विचारलं, तुझी ही पूजा झाली का? असं वगैरे. आणि लेडीज म्हणलं की काय गप्पा लगेच चालूच होतात, म्हणून 5 मिनटं आम्ही अशाच गप्पा मारल्या आणि उपवास वगैरे पकडतो का हे ते बोललं झाल्यानंतर परत मी म्हटलं चला आता हळदी कुंकू देऊया आणि ओटी भरून घेऊया. तर मी अशा पद्धतीने माझं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं उद्यापन करत असते. तुम्ही कसं करता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं मी हळदी कुंकू लावलं आणि ते लावल्यानंतर जे ब्लाऊज पीस आणि ओटीचं सामान होतं ते दिलं आणि नंतर मग जे तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणेच महालक्ष्मीचं जे पोथीचं पुस्तक येणार ते आणि फळ फूल हे देखील दिलं. त्याच्यावर अगोदर हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर मग मी तिला ते दिलं. नंतर मी तिच्या पायाही पडले, कारण की आपण सुवासिनीला घरी बोलवतो तर आपण त्यांच्यामध्ये एक महालक्ष्मीचंच रूप बघत असतो, म्हणून मी नंतर तिच्या पायाही पडले. आणि मग थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि तिचाही उपवास होता. पण आपल्या घरामध्ये आल्यानंतर तसंच कसं पाठवायचं म्हणून मी तिला ना मी जो केलेला होता गाजरचा हलवा तो तिला खायला दिला, परंतु तीही म्हणाली की माझा उपवास आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, तू घरी घेऊन जा. आणि तिला गाजराचा हलवा देण्या अगोदर मी देवीसाठी तो एका वाटीमध्ये अगोदरच काढून ठेवलेला होता. आणि नंतर मग थोड्या वेळ गप्पा छप्पा मारल्या आणि नंतर मग स्वयंपाकाला लागल्या. आता स्वयंपाक ऑलरेडी झालेला होता, गाजरचा हलवा झाला होता, वरण झालं होतं, भाजी झाली होती, फक्त ना माझ्या चपात्या राहिल्या होत्या. म्हटलं ती येऊन गेल्यानंतर बाकीचा स्वयंपाक करावा. आणि मग मी इथं चपात्या काही होत्या त्या करून घेतल्या आणि एक एक करता करता तुम्हाला खरंच सांगते की 8 वाजत आल्या होत्या. आणि आज दिवसभर खूप धावपळ झालेली होती पूजेसाठी आणि मी फराळ वगैरे काही करत नाही, फळं खाल्लं होतं आणि आज नारळ पाणी पिले होते, म्हणून मी ना आता देवीला नैवेद्य दाखवणार होते आणि लगेच उपवास सोडूनही घेणार होते. आता ते झाल्यानंतर इथं मी सगळे पदार्थ गरम केले, कारण की आपण ही एक माणसाप्रमाणेच की जरी देवीला आपण नैवेद्य दाखवतो तर तो गार दाखवतो असं मला हे पटत नाही, म्हणून मी पुन्हा एकदा ना वरण गरम केलं, भाजी गरम केली आणि नंतरच मग ती वाट्यामध्ये भरून देवीला नैवेद्य दाखवला. की आपण तरी थंडीमध्ये ना गार झालेलं जेवण खातो का? नाही ना, ते आपण गरम करूनच खातो, मग देवाला का नाही? म्हणून मी सगळं परत गरम केलं आणि मगच ते नंतर वाट्यामध्ये भरून ठेवलं. आता गाजराचा हलवा ना मी त्या सुवासिनीला द्यायच्या अगोदरच मी एका वाटीत काढलेला होता, ती देखील वाटी ताटामध्ये ठेवून दिली. भात ठेवला आणि पनीरची भाजी मी जी केली होती ना, मटार पनीरची, ती देखील वाटीमध्ये ठेवली. याची रेसिपी काही शेअर केली नाही, कारण की ती देखील ना मी कॉमनच जसं यूट्यूबवर मी रेसिपी बघितली त्याच पद्धतीने मी केलेली होती. आणि चपाती ठेवली आणि आज ना मी दिवसा तुळशीपत्र तोडायचं विसरले. म्हणजे आज दिवसभर ह्या गोंधळात होता त्यामुळं कामाच्या, नाहीतर मग रात्रीचं तुळशीपत्र तोडत नाहीत. मग म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे, चला आता आज तसंच मी नैवेद्य दाखवते. नाहीतर ज्यावेळेस नैवेद्य आपण दाखवतो ना त्यावेळेस तुळशीपत्र त्याच्यावर नैवेद्यामध्ये ठेवायचं.
पण आज मी विसरले दिवसाचं तुळशीपत्र तोडायचं. मग रात्रीचे तोडत नाहीत म्हणून मी काही ते तोडलेलं नाही आहे. अशा पद्धतीने ताट मी सगळं भरून ठेवलं आणि देवीला हा नैवेद्य इथे दाखवलं. भरीव पाण्याने चौकून केला आणि नैवेद्याचं ताट ठेवलं आणि घरामध्ये सुख, समाधान, शांती राहो हीच देवीला प्रार्थना केली. तर असं होतं हे माझं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं उद्यापन. कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते देखील मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेअरही करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.